आज आपण धावतोय, पुष्पा बघायला आपण धावतोय, जेलर बघायला आपण धावतोय, विक्रम बघायला आपण धावतोय, लिओ बघायला आपण धावतोय. आपण मराठी असे चित्रपटही देत आहेत. त्या निर्मात्यांमुळे महामंडळ चाललेले आहे. कारण निर्माते 22,000 रुपये भरतात, प्रत्येक मेंबर 2,000 रुपये भरतो. निर्मात्यांमुळे सगळं चाललेलं आहे. त्यांना वाचवा, पहिलं निर्मात्यांना वाचवा. निर्मात्यांमुळे सिनेमे होत आहेत, निर्मात्यांमुळे लोकांना पैसे मिळत आहेत. मी राजा गोस्वामी बरोबर एक नाटक करत होतो, तेव्हा म्हटलं, राजा भाऊ माझं काम तुम्हाला पटतंय ना? हो म्हणजे काय? आम्ही जरा खूप प्रयत्नपूर्वक करतोय, माझा स्टाईल तुम्हाला पटतंय ना? पटते. त्याने मला उपाधी दिली. तुला बघून मला डॅनी केची आठवली. विजय, तू आतापर्यंत अनेक चित्रपटात, नाटकांमध्ये, सिरियल्स मध्ये कामं केली आहेत. तू एखाद्या निर्मिती क्षेत्रामध्ये ज्या उतरला, एखादा चित्रपट करताना म्हण किंवा नाटक करताना तुला काय बरे वाईट अनुभव आले? वाईट पेक्षा मला चांगले अनुभव खूप आलेले. पण वाईट अनुभव असा एक सांगायचा झाला, अनुभव म्हणजे मी एक्सपेक्ट करत होतो. पहिला सिनेमा मी करत होतो, एक उन्हाळ दिवस नावाचा. एक होते, त्याला मी सांगत होतो की मी करतोय सिनेमा. ते हेल्प कराल ना मला, तुम्ही कराल ना, प्रोड्यूस कराल ना तुम्ही? हा, मग रिडिंग करूया. मी वाचन केलं, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी केल्या. मग कोण करताय? मी ती पहिली फिल्म इंग्लिश फिल्म काढवतो. एक उन्हाळ दिवस ही फिल्म मी इंग्लिश काढवतो आणि इंग्लिश स्क्रिप्ट आहे. कोण करेल? बमन इराणी. जेव्हा आम्ही क्रॅक जॅक आम्ही एकत्र करत होतो, त्यामुळे अजूनही चांगला माझा मित्र येतो. बमन मेरे तुम्ही फिल्म करनी पडेल. अरे करू का ना बेटा? अरे चल. मी त्या प्रोड्युसरच्या ऑफिसमध्ये बमनला बोलवलं. म्हटलं ये बमन. त्याने विचारलं, बमन कर? हा, मी विजय की फिल्म करू कर रहा हूं. मी एवढं सगळं केल्यानंतर एका दिवशी ऑफिसमध्ये बोलवलं ना, त्या निर्मात्याने मला सांगितलं की नाही, मी नाही करू शकत, मी नाही करणार. सिनेमाचं बजेट 2,500 मी ती फिल्म केली होती. बजेट 30 लाख रुपये होतं. 30 lakhs एवढंच बजेट दिलं होतं. त्याच्यामध्ये त्या प्रोड्युसरने 2-3 सिनेमे केले होते. त्याची बजेट 50 लाख, 60 लाख, 70 लाख अशी होती. सिनेमे आवडला होता. मी केलं, नाही करत म्हणाले. ठीक आहे, काय करणार? बायकोला सांगितलं. बायको माझी आज ताकद माझ्या मागे खंबीरपणे उभी आहे, खूप खंबीरपणे उभी आहे. ती मागे उभी आहे म्हणून सगळं मी करतो. ती पण इंडस्ट्रीमध्ये आहे? काही संबंध नाही. तर चल आपणच करूया. बापरे, आता पहिलं बापरे म्हटलं आणि केलं. फिल्म केली. म्हटलं एडिटला तरी मला हेल्प करा का, 4 पैसे वाचतील. एडिट एडिट केली. एडिट केल्यानंतर एका दिवशी म्हणाल की एडिटचे पैसे नाही दे मला तू. अरे कमाला यार, मी सगळं डिस्कस करतो तुमच्याशी. तुम्ही पिक्चर मध्ये प्रोड्यूस करणार होते, प्रोड्यूस नाही केलं. कोण करणार सिनेमा? बमन करणार. बमनला ऑफिसमध्ये आणलं तुमच्या. बमन स्वतः तोंडला नाही म्हणाला मी विजय के साथ फिल्म कर रहा हूं. अरे तुम्ही नाही केलीत फिल्म. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं माझे पैसे फार कमी आहेत, एक एडिटला तुम्ही मदत करा. तुम्ही एडिट म्हणजे करून दिली, धन्यवाद. आणि एवढं बोलल्यानंतर तुम्ही आता पैसे मागताय? आता पैसे मागताय? सगळं क्लिअर बोललो होतो. हे अशी लोक अजूनही आहेत. अजूनही आहेत. तुम्ही एक तर असे पाहिजेत, असे मी करतोय नाही करतोय बघ, माझं हे लिमिटेशन मी करीन नाही करणार. याचं डबल का? एक तर माझा पहिला सिनेमा, मी पण चाचपड सगळ्या गोष्टी करतोय आणि शूट करून एडिट केल्यानंतर सिनेमा लोकांनी बघितला. इट्स गुड फिल्म. अजून लोक आठवण करतात. चांगलं झालं. तो प्रॉब्लेम काय? तरी तुम्ही पैसे तर मागते ना. अरे 50,000 रुपये झाले होते त्या एडिटची टोटल. तेवढी तरी हेल्प करा मला. आहेत पैसे माझ्याकडे. आता ठरलं होतं सिनेमा कम्प्लीट झाल्यानंतर रिलीज करूया, रिलीजला मदत करा. हे नाही. अरे मग तुम्हाला काही करायचंच नव्हतं, मग तुम्ही बसताय का? येताय का तुम्ही? येताय का तुम्ही? मला काय एंटरटेन करताय? मग तुम्ही मला काय एंटरटेन करताय? मध्ये मी येऊ का? हेल्प कराल का? मी एका दिवशी बोला ना मला की नाही बघ, नाही करू शकत, प्लीज या. दॅट्स फाईन. मी हिंदी सिनेमा वर्कआउट केला होता. जवळजवळ फर्स्ट हाफ लिहिला, फर्स्ट हाफ रिडिंग केली,
हा अच्छा 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 रोमॅन्टिक फिल्म होती. अच्छा अच्छा हे. आणि काही दिवसांनी बघितलं तर फार वर्ष आली त्या गोष्टीला. कोण उचलले ना माणूस एका दिवशी उचललं आपलं. तो 1-1.5 साल से आपके ऑफिस में आ रहा हूँ, डिस्कशन हो रहा है, फर्स्ट आप राइटर राइटर मैंने लाया, राइटर ने लिखा, आपको पढ़ के सुनाया, आपको अच्छा लगा, आप बोले फिल्म शुरू करते हैं, एक्टर लाना, ये लाना है, वो लाना है, ब्ला ब्ला ब्ला. क्या हुआ? कोशिश करो कि मैं डायरेक्ट करूं. तो मैं क्या पागल हूं जो 1.5 साल से आ रहा हूं या मैं स्क्रिप्ट वर्कआउट कर. मैं इतना पागल नहीं हूं. पर ये तो स्क्रिप्ट मैं दूंगा नहीं, मैं दूंगा नाही. ये लिखा हुआ तो मैं दूंगा नाही. जोपर्यंत सरळ आहे मी तोपर्यंत सरळ आहे मी. एकदा काय सटकली की आपली कोणी कोणी असं काय नाही. मी घेतलं स्क्रिप्ट, म्हटलं मग त्याला चॅलेंज दिली मी. आणि त्याने 2 सिनेमे मोठे केलेले आहेत प्रोड्यूस त्या डिरेक्टरने. असं पण नाही की नवीन होता, मोठे प्रोड्यूस केले होते सिनेमे त्यांनी. पण इसके बाद तुम फिल्म करके दिखाओ. चलो आप तो बड़े 2 पिक्चर प्रोड्यूस कर चुके हो आप. ऐसे नहीं कि मैं चॅलेंज दे रहा हूं, आप करके दिखाओ. त्याने आज तक फिल्म नाही करू शकलाय तो माणूस. छोटी फिल्म पण नाही करू शकलाय. हो तसं मोठा सिनेमा नाही, छोटा फिल्म भाई का तुम्हारा सोल अच्छा नहीं है, तुम्हारा सोल अच्छा नहीं, तुम अच्छा आदमी नहीं हो. बरोबर. असे हिंदी मराठी कुठेही आहेत त्यांची सोल चांगले नाही आहे. तुमचा आपण काय भडकतो, वाईट होतो, भांडतो, सगळं ठीक आहे. किंवा सोल तुमचे एक थिंकिंग तरी बरी ठेवा, बरी ठेवा. मग गेल्यानंतर सगळं असे जे का डोळे बारीक करून मग मला जमलेलं नाही. मला 40 वर्ष आली इंडस्ट्रीमध्ये, मला अजून जमलेलं नाही. जो भी आहे सामने जे काय असेल भांडणं भिंडणं करून चलो आगे जाओ. कारण सिनेमा ही अशी गोष्ट आहे की नाटक कुठली गोष्ट अशी आहे की भांडणं होतातच भांडणं. टीमवर्क आहे ते. टीमवर्क आहे ती. चांगले राहा, चांगलं एक आणा पुढे आणि करा. मी दुसरं एक अमृता तू खरंच बघ युट्यूबवर सिनेमा बघ, तू प्लीज वेळ करून बघ. नाही मिळाला वेळ तुला एक अर्धा तास तरी बघ सिनेमा. नाही नक्की. ज्या सिनेमाचं नाव आहे लाईफ इन डार्क. अच्छा. तो हिंदी सिनेमा डिरेक्ट केला, युट्यूबला आहे लाईफ इन डार्क. तो रिमांड होमच्या मुलांवर मी सिनेमा केलेला आहे. जो विजय पाटकर तुम्ही आजपर्यंत बघितलाय त्याच्या अगदी कॉन्ट्रास्ट सिनेमा आहे. टोटल इंटेन्स फिल्म आहे, व्हेरी इंटेन्स फिल्म आहे. प्लीज बघ लाईफ इन डार्क. नक्की नक्की बघ. तो सिनेमा कसा केलाय माझं मला माहिती आहे. आता तू हे सर्व करतोयस तुझं, याच्याबरोबर मला माहितीये की तुझं सोशल वर्कही खूप चालतं. विशेषतः तू या लोकांसाठी खूप काम केलं, म्हणजे ते आंदोलन केलं असेल, तर त्याविषयी थोडं सांग. ते बेसिकली कोरोना नंतर 2 वर्ष काहीतरी 6-8 महिने सगळं बंद होतं. आणि उद्यान पार्क चालू झाले, चौपाट्या चालू झाल्या, मद्यांची दुकानं म्हणजे बार ते चालू, सगळ्यात पहिलं ते चालू झालं. चालू झालं. ठीक आहे, त्याचा पैसे रेव्हेन्यू सगळं थांबलं होतं, रेव्हेन्यू पाहिजे. मी कुठलं काय सगळं चालू केलं. आम्ही म्हणत होतो की आमचे चित्रपटगृह, नाट्यगृह चालू करा ना, ही चालू करा ना. हे सगळं चालू झाल्यानंतर 1 महिना तेही चालू होत नव्हतं. मग मला आंदोलन करावं, आंदोलन अशानेच करावं लागलं की आंदोलन सरकारच्या विरुद्ध नव्हतं, ते आमचं लक्षवेधी आंदोलन होतं की आमच्याकडेही बघा, आम्हालाही पोट आहे. कलाकार लोक, बॅकस्टेज आर्टिस्ट, केवढे लोक होते. लोक किती कनेक्शन आहे, किती कनेक्शन आहे. लागतात ना जेवायला, 100 रुपये मिळतात, 200 रुपये मिळतात. आज कुटुंबाचे असेल, आज काय झालं असेल आय डोंट, मला काही कसं त्यांनी हे केलं, सर्वाइव्ह झाले असतील. मी खूप किस्से ऐकले की मित्राकडे कोणतरी जायचा, मला उधार दे ना 200-400 रुपये. तो म्हणाले मी कुठून देऊ, सख्खा मित्र, चांगला मित्र, तू देऊ शकत नव्हता. अशी वाईट परिस्थिती होती. ते मी ते केलं होतं. त्यात 1200 ते 1300 कलाकार होते. त्यात नाटकातला किंवा सिनेमातला आमच्या मराठी एकही नट नव्हता त्या आंदोलनाला, कोणी नव्हतं. ते मेघा घाटगे एक होती, त्यानंतर प्रदीप पटवर्धन येऊन गेला. माझे जे मित्र आहेत सगळे, त्यातलं कोणी नव्हतं. कारण मला काही हे करून मला इलेक्शनला कुठलं उभं राहायचं नाही, मला नगरसेवक पण व्हायचं नाही. आमदारकी आणि खासदारकी सोडा, मला नगरसेवक पण व्हायचं नाही मला. तर ते जे आहेत म्हणजे कलाकारांसाठी करतोय. इथे कसं होत आहे, तो करतोय ना, तो त्याच्या डोक्यात ना हे आहे, कळलं ना,
अरे मत सोचू यार, असा नका तुम्ही विचार करू. ए डोक्यात तू या डोक्यात आलो ना रस्त्यावर आम्ही आलो ना रस्त्यावर, तुम्ही आलात का? दुसरा दोष केला येता तुम्ही त्याच्यावर हे अरे आलो रस्त्यावर. त्या आंदोलनाचा काय फायदा झाला असं तुला वाटतं? फायदा तुला म्हणजे 22 ऑक्टोबर 2021 वाटते, 20 का 21 एक्झॅक्ट. आम्ही पहिला शो केला दामोदर नाट्यगृह, इथे पहिला शो केला आणि सगळी नाट्यगृह उघडली, चित्रपटगृह उघडली हळूहळू. आणि ते पहिलं आता दामोदर नाट्यगृह जेव्हा पाळलं तेव्हा पण मीच धावत गेलो होतो आणि त्यांना सपोर्ट केला मी की यार नाट्यगृह पाळलं गेलंय. इथून सुरुवात झाली परत आमची. दामोदरची आमची खूप अफिलिएशन आहेत, किती वर्ष, इंटर बँक, वन ऍक्ट वगैरे, म्हणजे खूप लोकांचे हे आहे. तिथे पण बरेच नट नाही आले. दामोदरच्या नाट्यगृह जेव्हा पाळलं गेलं तेव्हा काही तिकडच्या त्यांनी सहकार मनोरंजन मंडळाचे हे आहेत, सभासद आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी काही आंदोलन केलं, काही तिथे पण कोण नाही आले. काय नाही आले काय मला माहित नाही. अगदी हेमंत आजकाल नाट्यगृहामध्ये सुद्धा नाटकाची तिकीट खूप वाढली आहेत आणि ते म्हणतात की त्यांना खर्च जास्त आहे, इलेक्ट्रिकचं बिल प्रचंड येत आहे, पण तेवढं बुकिंग येत नाही. अशा वेळेला नाटकाचे जे निर्माते आहेत, मला वाटतं की हळूहळू ते निर्मिती पण बंद होईल अशा तऱ्हेने जर झालं तर. कारण इलेक्ट्रिकचं बिल जर 14,000 बिल येतंय ते म्हणतात एका दिवसाचं, एका प्रयोगाचं, तेवढं त्या निर्मात्याला द्यायला लागतं. म्हणजे परवा जो आता नाट्य संमेलन झालं तिथेही खूप चर्चा झाली. आता गव्हर्नमेंट म्हणते की आम्ही 300 नवीन नाट्यगृह बांधणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी. तर हे कितपत खरं आहे किंवा काय वाटतं का तुला, खरंच 300 नाट्यगृह होतील का फक्त ह्या नेत्यांचं असं नेहमी आश्वासनं दिली जातात तसं आहे? नाही, शक्य नाही. 300 नाट्यगृह शक्य नाही. महाराष्ट्रात म्हणे 300 नाट्यगृह बांधणार आहोत, आधुनिक आणि पूर्ण सुखसोयीने सर्व बांधणार आहोत. ऑडियन्स कुठे? तेच मला म्हणायचं होतं. आहेत त्या नाट्यगृहामध्ये लोक येत नाहीये, तर 300 नाट्यगृहामध्ये प्रेक्षक येणार आहे का 300 नाट्यगृहामध्ये कार्यकर्त्यांसाठी नाट्यगृह बांधलं? आज नाटकाचं तिकीट 500 रुपये झालेलं आहे. 500 घरातले 2-3 माणसं जरी एकत्र जायचे म्हटले तरी 1,500-2,000 रुपये खाणं पिणं, तिथे जाण्या येण्याचा खर्च 1,500-2,000 रुपये खर्च एक नाटक बघायचं. ते आपल्या मराठी लोकांना परवडणार आहे का? 300 काय तुम्ही 3,000 बांधाल नाट्यगृह, पण पुढे ती चालणार आहेत का? 300 कशाला, एक 25 बांधा ना, सोडून दे 25, 10 बांधाल. प्रत्येक तालुक्यात एक नाट्यगृह पाहिजे असं म्हणतात. अगं अमृता, मी खूप प्रयत्न करत होतो पण ते शक्यच नाही झालं. ती माझी बेसिकली आयडिया नाही, माझ्या पुण्याचा मित्र आहे माझा, त्याची आयडिया होती, पण मी थोडस पुढे लावून धरलं. मी म्हणत होतो जे तालुका प्लेसला हे आहेत एसटी स्टँड, त्याच्यावर थिएटर बांधा, फक्त मराठी चित्रपट चालणार, फक्त मराठी. मी वाचलं होतं की बाबा बस आहे पण लोक पटकन जातील आणि वरती बघून. बस एक चुकली वेळ असेल तर ते चित्र 75 ते 80 ते 100. माझ्याकडे प्रोड्युसर होता, फायनान्स करणार माझ्याकडे म्हणून, साऊथची एक कंपनी ती होती. मी एसटी स्टँडचे विक्रम सिंह म्हणून होते ते प्रेसिडेंट का समथिंग, ते त्यांना जाऊन भेटलो. आनंद पंडित म्हणून आहेत, मोठे निर्माते आहेत आनंद पंडित, त्यांना भेटलो. तू म्हटलं विजय ये तुम कर लो, मैं सपोर्ट करू. PVR सारखी कंपनी जे थिएटर बनायची त्यांना भेटलो मी. पण गव्हर्नमेंट म्हणत होतं की तुम्हाला किती 20 वर्ष 22 वर्ष 25 वर्ष देणार आणि मग आम्ही परत घेणार. पण आम्ही एवढे करोड रुपये टाकणार 25 वर्षात वसूल कुठे होणार आहे? आज आपण धावतोय, पुष्पा बघायला आपण धावतोय, जेलर बघायला आपण धावतोय, विक्रम बघायला आपण धावतोय, लिओ बघायला आपण धावतोय, आपण मराठी असे चित्रपटही देत आहेत. आज मी मागे पण काही इंटरव्ह्यू आता 8 दिवसापूर्वी केला. मी म्हटलं तुमचे चित्रपट मोठ्या बजेटचेच हवेत, एकटे नका टाकू, तुम्ही 4 जण एकत्र या. एक्झॅक्टली ही आयडिया महेशने सांगितली होती की तुम्ही 5-6 निर्माते एकत्र या आणि प्रत्येकाने एक चित्रपट बनवण्यापेक्षा 7-8 जणांनी मिळून चित्रपट बनवा. त्यामुळे चित्रपटांची संख्या पण कमी होईल आणि मोठे, आणि लोक बघायला येतील. मोठे लोक. आपण कम्प्लीट सिनेमा करत नाही. 100 चित्रपट आहेत त्यातले 90 सिनेमे हे कम्प्लीट सिनेमा नसतात, सिनेमा केलाय, काहीही करत नाहीत, काहीही करत नाहीत अजिबात.
अखिल भारतीय चित्रपट मंडळ काय करतंय ते काही करत नाही. आपल्याकडून भरपूर पैसे घेतात, या मेंबरशिपचे त्या मेंबरशिपचे भरपूर पैसे घेतात. आता मी बोललो तर कसं होईल, पॉलिटिकल होईल. आता अध्यक्ष बोलतोय, मी काय घाबरत नाही, मी सरळ बोलते. मी अखिल भारतीय चित्रपट महामंडळात मीटिंग मध्ये सांगितलं की तुम्ही काय करताय. मध्यंतरी आमच्याकडून फिल्मचं काहीतरी मार्केट असं केलं होतं, पर फिल्म तुम्ही 15,000 द्या. मी काहीतरी माझ्या 3-4 चित्रपटाचे 45 का 60,000 भरले. कुठे काय केलं, काहीही केलं नाही. आठवणीने इलेक्शन आलं की फोन मात्र करतात, मॅडम वोटिंगला या, हे करा, हे चालतं. पण काहीही अखिल भारतीय चित्रपट महामंडळ करत नाही. लाखोनी करोडोनी पैसे कमवतं चित्रपट महामंडळ, परंतु निर्मात्यांसाठी, कलाकारांसाठी, कोणासाठी काही करत नाही. असं म्हणतात समजा दोघांमध्ये काही वाद झाला, आता आमच्याकडे आम्ही सोडून देऊ. वाद सोडवतात कसले, उलट दोन्ही पार्टी करून तुम्ही 20% जे काय समता आर्बिट्रेशन मध्ये काय सुटत ते 10%, 15% जे काय ठरले ते दोन्ही पार्टीकडून तुम्ही घेता. त्या निर्मात्याला काहीच मिळत नाही. निर्माता हे लोकांपर्यंत खरं म्हणजे पोहोचत नाही. हाच माझा हेतू आहे चॅनल करण्यामागे. अनेकांना निर्माते व्हायचे, परंतु निर्मात्यांच्या अडचणी काय असतात किंवा एखादा चित्रपट तयार करताना, चित्रपटाची निर्मिती करताना किती अडचणींना तोंड द्यावं लागतं त्या निर्मात्याला, हे कल्पना नसते. आता चित्रपट महामंडळाच्या मी होतो तर मी म्हटलं की तुम्ही निर्मात्यांना काय असं ट्रीट करता यार. निर्मात्यांमुळे महामंडळ चाललेले आहे. कारण निर्माते 22,000 रुपये भरतात, प्रत्येक मेंबर 2,000 रुपये भरतो. त्यांना तुम्ही धमकी कशाला देताय म्हटलं. निर्मात्यांमुळे सगळं चाललेलं आहे. त्यांना वाचवा, पहिलं निर्मात्यांना वाचवा. निर्मात्यांमुळे सिनेमे होत आहेत, निर्मात्यांमुळे लोकांना पैसे मिळत आहेत. आज मी नाव घेऊन सांगतो, शरद शेलार. विचारा, शरद शेलार म्हणजे मेकअप आणि कॉस्ट्युम असोसिएशनचा प्रेसिडेंट. त्यांनी भिकारी नावाचा सिनेमा केला होता. मी सकाळी 12 ते दुपारी 4 मी शांत बसलो होतो आणि सगळे त्याच्याशी भांडत होते. ना आमचे पैसे पाहिजे, आम्हाला पैसे, आम्ही पिक्चर रिलीज होऊ देणार नाही, पैसे पाहिजे आमचे. मी 4 वाजता उठलो, 4 वाजता. म्हटलं 1 मिनिट, सगळ्यांची गॅरंटी म्हटलं मी घेतो. किती? 18 लाखाची. 18 लाख. शरद शेलार समोर बसला, सगळे समोर बसले. सर तू पैसे देणार? विजय काय बोलतोय यार तू? मी पण जबाबदार, मी प्रेसिडेंट आहे. मेकअप आणि कॉस्ट्युम असोसिएशनचा मी प्रेसिडेंट आहे. मी फक्त अडकलो आहे. माझे पिक्चर रिलीज व्हायला पाहिजे. मी पिक्चर रिलीज केलं की मी विकू शकतो, पण ते मला माहिती आहे, ते प्रोसेस होऊ शकते. म्हटलं तुम्ही ते अडवणार काय ह्याला? मग तो शरद शेलार म्हणाला, अरे ह्यानं मी 3 स्टार मध्ये ठेवलं होतं. पण नाही, त्याने सांगितलं नव्हतं 3 स्टार मध्ये ठेवायला. तो कुठेच ठेवायला सांगितलं, विमानाने घेऊन गेलं, त्या संबंध नाही. त्याने काम केलं, त्यांचे पैसे द्यायला पाहिजे, एवढं तू करायला पाहिजेस. पण तू 18 लाखाची तू देणार का? मी शब्द देतो तुला. ही गोष्ट शनिवारची. सोमवारी तू शहाणा चेक दे म्हणे 18 लाखाची. चेकच द्यायचे ना, मी आत्ता देतो ना चेक शहाणा. ते फक्त बुधवारी, आज शनिवार बंद, सोमवार टाकल्यानंतर मंगळवार बुधवारी रेफ्रिजरेटर दिले. 18 लाखाचे चेक दिले, 18 लाखाची चेक दिली. ही जबाबदारी मी घेतली. कोणी उभं राहिलं नव्हतं, मी उभं राहिलो. आणि 8-9 जण महामंडळ बसले होते. सकाळी 12 ते 4 नाही आम्हाला पाहिजे. अरे म्हटलं पैसे मिळायला पाहिजे, वाद नाही, काम केलं पैसे मिळायला पाहिजे. होता प्रॉब्लेम, माझाही प्रॉब्लेम झाला. मी प्रोड्युसर होतो, माझेही पैसे द्यायचे राहिले होते, राहिले आहेत अजून, सत्य. पण काही लिमिटेशन येतात, त्याला सपोर्ट करा यार तुम्ही. त्याने पैसे दिले, सगळे चोख पैसे मिळाले. जबाबदारी मी घेतली. भिकारी नावाचा सिनेमा रिलीज केलं, मग त्याने विकलं, काय केलं, 4 पैसे आले, नुकसान थोडं झालं त्याला, पण ही जबाबदारी घेतली. सपोर्ट टू प्रोड्युसर तो करतोय. तुम्ही असे नका राहू रे. एक आला पण पैसे दिले म्हणजे तुम्ही डिस्कार्ड करू नका. काय होतं, एकदा चित्रपट बनवणारा निर्माता पुन्हा सेकंड चित्रपट बनवायला जात नाही. थोडी सातत्याने चित्रपट बनले गेले पाहिजेत. अरे तुमच्या ताकद आहे ना, प्रत्येक प्रोड्युसर लढा ना. मग तुमच्या ताकद आहे ना, तुम्ही लढता ना. मग काही निर्माते आहेत जे तुम्ही काही करू शकत नाहीत, लढा जमते ना. काय रे उभे राहा, नाही चित्रपट रिलीज होऊ देणार, असे 2-3 निर्माते आहेत ज्याच्याकडे तुम्ही जा. म्हणजे तुमचे पैसे वर्षानुवर्ष देत नाहीत, दिलेले नाही, त्याच्यात तुम्ही काय करता? काय करता तुम्ही? काही नाही करतो. शेपूट करता ना तुम्ही.
सपोर्ट टू प्रोड्युसर. मी असं म्हणत नाही यार मला 1,00,000 द्यायचे असतो, अरे 25,000 दे यार, सपोर्ट, माझंही पोट आहे यार, मला काहीतरी पैसे दे. प्रत्येकाच्या घरात पाहिजे, काहीतरी द्या, काही देऊया पर्यंत. वेळ लागतो, एक प्रत्येक गोष्टीला वेळ असते. त्या गोष्टी करा, उभ्याराने करा. सपोर्ट टू प्रोड्युसर सगळ्यांनी एक सिनेमामध्ये झालं नाही. मराठी चित्रपट कोण तुम्हाला काम देणार, काय करणार तुम्ही प्रोड्यूस करणार, तुम्ही क्रिएट करणार या गोष्टी. पण आता चित्रपटांची संख्या पण खूप कमी झाली आहे, खूप कमी. म्हणजे ज्याला मी आता परीक्षक म्हणून अनेक ह्याला असते, पूर्वी 150 चित्रपट आम्ही बघायचो. जेव्हा कसोटीला यायचंय कुठला 150, म्हणजे जे काही वाईट असायचे तेही बघायला लागेल. पण आता जेमतेम 50-60 वर्षाला असतात, त्याच्यापेक्षा जास्ती चित्रपट नाही. हळूहळू अजून कमी होते, कारण एक तर थिएटर मिळत नाहीत आपल्या मराठी सिनेमा, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे चित्रपट निर्मिती पण, एकदा निर्मिती केलेला चित्रपट पुन्हा चित्रपट निर्मितीच्या बाबतीत तुम्ही निर्मात्याला वाचवा. म्हणजे खरोखरचं बजेट या सिनेमाचं काय असायला पाहिजे? 2.5 कोटी, 3 कोटी. ह्या सब्जेक्टला 2.5 कोटी का पाहिजे? हा सब्जेक्ट आहे. हा चित्रपट एक चांगला 1:30, 1:40 मध्ये होऊ शकतो. विजय, मला एक असं वाटतं की तू खूप फास्ट बोलतोस. आता मी जे पाहिलं, पण प्रॉब्लेम होता माझा बोलण्याचा. स्टॅमरिंग होतं, आमच्या शब्दांवर अभ्यास नव्हता, लँग्वेज नव्हती. मग खूप वर्ष तर नाटक करत आल्यामुळे शब्दांची ओळख झाली. मग आता कसं बोलायचं कळायला लागलं. आणि बेसिकली लहानपणापासून मी फिजिकल ऍक्टर आहे. ऍक्टर नंतर झालो, पण मी फिजिकल होतो. मला स्पोर्ट्स खूप आवडायचे. मला बसून कधी पत्ते खेळ, कॅरम खेळ हे मला कधीच नाही आवडलं. मला मैदानी गेम खूप अजूनही आवडतात. अजून क्रिकेट म्हणा, खो खो म्हणा, पकडापकडी म्हणा, कांदा चिरी म्हणा, फिजिकल. बैठे खेळ नाही आवडत. बैठे खेळ मला नाही आवडत, अजूनही नाही आवडत मला. तर ते फिजिकली ऍक्टिव्हिटी म्हणजे पहिल्यापासून एक फास्ट होत्या, धावणं बिणं, स्पीड मला खूप आवडतो. त्यामुळे ते सगळं इतकं माझ्यावर ओव्हरपॉवर झालं ना. नंतर हे मी करायला लागलो, सगळं अभिनय म्हणा, डिरेक्शन म्हणा, की मला लवकर सुचतं. मी थोडासा माइम ऍक्टर असल्यामुळे कदाचित त्यामुळे मी माइम ऍक्टर झालो, की मी बोलण्यापेक्षा करायचो. हे सगळं वाढत गेलं माझं. त्यामुळे माइम ऍक्टर झालो. त्याचा थोडासा यूज केला मी. आणि सुस्त माइम असल्यामुळे काय, एकटा माणूस जास्त व्हिज्युअल करतो. व्हिज्युअल मला ऍक्टरला येतात, मग काय मी स्प्रेड करतो, एक्झिक्यूट करतो. तर हे असं आल्यामुळे मी खूप फास्ट बोलतो. मी ऍक्टिंग करत असताना किंवा नाटकात किंवा सिनेमात मी बेतवार बोलतो, की लोकांना ऐकू यायला पाहिजे. आता हे बोलत असताना मी एक वाक्य बोलत असताना मला 4 विचार येतात. हे पण बोलू, हे पण बोलू, हे पण बोलू, मग हे संपून टाका, हे संपून टाका, असं ते सगळं होतं. डिरेक्शन करताना सुद्धा मी खूप फास्ट बोलतो. यार असे करू, हे करू, वो करू, हे करू. माझे असिस्टंट विचार कन्फ्यूज होतात की सर मामा नाही काय कळू, प्लीज सांगा ना. व्हिज्युअल माझ्या डोक्यात आहे ना. लाईट आणि साऊंड, लाईट पहिला येतो माझा आणि मग साऊंड येतो आणि आवाज येतो. त्यामुळे कदाचित ते झालं. आणि मी बोलताना बघ, मी तू कशी छान एक लाईट तुझं एक आहे, त्यामध्ये बोलणं पण तसंच आहे. माझं तसं नाहीये. मी जिथून आलोय ते ओव्हरकम करत मी ते मिळवलं. आणि मी बोलताना सुद्धा मी हातवर जास्त करतो, की तसा सब्जेक्ट असेल, सिरियस असेल, तुम्ही असं नाही म्हणणार सिरियस, तसं होईल. पण मला बेसिकली ते एनॅक्ट करायला आवडतं, खूप आवडतं. त्यामुळे हा दोष आहे, ऑफकोर्स हा दोष आहे, खरंच दोष आहे. म्हणजे काही मी बोलताना काही शब्द प्रेक्षकांना, तो दोष तुझा घालवलेला आहे. तो मुखाभिनय करून शब्दांवर, मग कुठले शब्द म्हणजे वीक आहेत त्यावर कसं ते जोर देऊन बोलायचं. आता तुझ्या सुनेशी मी गप्पा मारतो. तुझी सून मोठी डेंटिस्ट आहे, संदेश मयेकरांची मुलगी. बोलता तिच्याशी बोललो मी, जॉलाईन दाखवली माझी, जी तुमची दातांवर दात आहेत, माझे दातांवर दात नाहीये, थोडेसे क्रॉस आहेत. पण ह्याचा मी कधी बाऊ नाही केला त्या गोष्टीचा. माझा जॉ लाईन पुढे आहे. तेच मी म्हणा, तुझी एक खासियत आहे ही, की तुझी जी जॉ लाईन पुढे आहे तो तुझा प्लस पॉइंट आहे असं मला वाटतं. कारण तुझी चेहरेपट्टी इतर कलाकारांपेक्षा वेगळी आहे, वेगळेपणा तुझ्या चेहऱ्यात. राजा गोसावी म्हणायचे, मी राजा गोसावी बरोबर एक नाटक करत होतो, तेव्हा म्हटलं राजा भाऊ माझं काम तुम्हाला पटतंय ना हो? म्हणजे काय?
तुम्ही एवढे राजा गोसावी, तुम्ही इतके सटल कॉमेडी करता, असं एक बोलता आणि प्रेक्षक हा येऊ. आम्ही जरा खूप प्रयत्नपूर्वक करतोय. माझा स्टाईल तुम्हाला पटते ना? पटते. त्याने मला उपाधी दिली. तुला बघून मला डॅनी केची आठवण येते. हॉलिवूडचा जुना कॉमेडियन होता डॅनी के, म्हणजे बरेच जण माहिती असेल. त्याची तुझ्यावर का दिसायचा, त्याची जॉर्डन अशी होती, बारीक होता. नंतर मी बघितले काही त्यांचे एपिसोड वगैरे. काही डॅनी के, बाप रे. काही लोक मला चार्ली चॅपलिन म्हणतात. 1% जरी जमलं चॅपलिन सारखं तरी खूप झालं. अशा गोष्टी मी ओव्हरकम करत आलो. आजकाल प्लास्टिक सर्जरीच्या नावाखाली लोक नाक कापून घेतात, हानवटी कापून घेतात. तुला असं म्हटलं नाही का आपण चेंज करावं? काहीच नाही, काय संबंधच नाही. हे देवाने दिलंय, मस्त दिलंय. आता मगाशी तू माझ्या सुनेबद्दल बोललायस. तुला सांगते, माझ्या स्पॉन्सरर जे आहेत, मला जे स्पॉन्सरर आहेत त्याच्यापैकी डॉक्टर मयेकरांचं पण आहे. 1 वर्ष तुला फ्री डेंटल चेकअप साठी त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. हे तुला आताच विषय आला म्हणून सांगते, नंतर मी कार्यक्रमाच्या शेवटी सांगणार होते, पण आत्ताच तुला सांगते. थँक्यू व्हेरी मच. विजय, आज तू इकडे आला, छान गप्पा रंगल्या, खूप मजा आली. माझे काही स्पॉन्सरर आहेत, आज तू आलायस म्हणून त्यांनी तुझ्यासाठी खास काही गिफ्ट पाठवलेत, त्या मी तुला देतात. हे डॉक्टर जी.डी. पोळ फाउंडेशन यांचं हॉस्पिटल आहे आणि मेडिकल कॉलेज आहे. यांच्या कॉलेजला मी शूटिंग केली. हो का? सगळे आयुर्वेदिक प्रॉडक्ट पनवेलचे ते कुठेतरी आहे ना? हो, आपण पनवेल नाही, हा वाशीला आहे. तर हे सगळे त्यांचे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत. त्याच्यानंतर हे निरगुडकर फार्म्स यांच्या तर्फे त्यांनी हे दिलेले आहेत. यांच्याकडे गुळ वगैरे सगळंच्या सगळं ऑर्गॅनिक आहेत. भेसळ काही नाही. त्यानंतर हे डॉक्टर पल्लवी म्हणून आहेत. या डॉक्टर आहेत आणि या आयुर्वेदाचं फेशियल करतात. म्हणजे ते स्किनचा टाईप बघतात की तुझ्या मिसेसला उपयोगी पडेल. त्याच्याप्रमाणे स्किन टेस्ट करून ती स्वतः ते प्रॉडक्ट बनवते आणि स्वतः ती मसाज वगैरे फेशियलचं वगैरे सर्व मसाज वगैरे ती देते. त्यानंतर हे प्रोडक्ट आहे, हे सगळे अमेरिकन प्रोडक्ट आहेत. अमेरिकेमध्ये ह्या एक बाटलीची किंमत 2,500 ते 3,000 आहे. पण सिरो या कंपनीने इथे अनालिसिस करून हे इंडियात बनवले, तर 300-400 रुपये किंमत पडते इथे बनवल्यानंतर. ह्या कंपनीचे जवळजवळ 250 प्रॉडक्ट आहेत, सगळे अमेझॉनवर उपलब्ध आहेत. त्यापैकी आज काही त्यांनी तुझ्यासाठी पाठवलेले आहेत. त्यानंतर हे तुला मेकअपसाठी डोळ्याच्या खाली जर काळं आलेलं असेल तर हे कन्सिलर आहे, हे वापर. हे लंडनचे प्रॉडक्ट आहेत आणि हे तुझ्या मिसेससाठी एक लिपस्टिक दिली. हे सगळं मी तुला बांधून देते जाताना. आणि तू आलास ती खूप मजा आली, छान गप्पा रंगल्या. पुन्हा आपण असंच भेटूया. तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा सांग, आपण नक्की भेटूया. आणि माझ्या चॅनल विषयी सांग जरा. मला चॅनल विषयी बोलायचे पण आहे आणि एक तत्पूर्वी लोकांना सांगू इच्छितो, लोकांना म्हणजे निर्मात्यांना, की निर्मात्यांना चित्रपट करायचा असेल नक्की करा, प्लीज करा. छान चित्रपट करा, फक्त विचारपूस करा. कारण कुठलाही एक धंदा व्यवसाय चालू करताना आपण अभ्यास करतोच. तसं एकामेकाला कोण असेल ज्यांना माहिती आहे, जी मी चुकी केली. मी स्वतः निर्माता झालो, मी आमच्या सिनियर्सना विचारलं नाही. तर तुम्ही विचारा, छानपैकी माहिती करून घ्या आणि मग चित्रपट करा. आणि अशी जी माहिती मी तुम्हाला दिली आहे त्या बऱ्याच माहिती तुम्हाला मिळतील, मिळालेल्या असतील आणि मिळणार आहेत. तर अशी माझ्यापेक्षाही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अमृताच्या या यूट्यूब चॅनलवर या गप्पा मारण्यासाठी येणार आहेत. तर हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, तुम्ही नक्की बघा, कॉमेंट करा. तुम्हाला काय वाटलं तर छान 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 लिहा, छानच लिहा. मी काय बरंच काम केलंय, बरंच चांगलंच बोललंय, तर छान छान लिहा. जे काय असेल स्पष्ट लिहा, चांगलं लिहा. नक्की बघा.